शिवसेना राष्ट्रवादी नंतर आता भाजपच्या निशाण्यावर काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. वेव्हज परिषदेत 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल. विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल. तर वेव्हजमध्ये 77 देशांचा सहभाग. राज्य सरकारचे 8000 कोटींचे करार. पहलगाम हल्ल्याप्रकरणी अमित शहांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. संजय राऊतांकडून पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी. तर संकट काळात सोबत राहण्याच्या लायकीचं सरकार नसल्याचं म्हणत केंद्र सरकारवर घणाघात. पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. एलओसीवर पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी गोळीबार. तर भारतीय सैन्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलावलं विशेष अधिवेशन. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. मुंबईतही पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण. सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा. नव्याने एफआयआर दाखल करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.